मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गुंडाकडून महिला पीएसआयचा विनयभंग करण्यात आलेला आहे। गणेश विसर्जनादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आलाय। कांदिवलीचा गुंड हा हरीश रामा मांडवीकर याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात येतोय। राज्यात पोलीसही सुरक्षित नाहीत का हा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। गुंड हरीश मांडवीकर सह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हरीश मांडवीकर रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। गणेश विसर्जनादरम्यान महिला पोलिसाचा त्याने विनयभंग केलेला होता। मुंबईत पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गणेश विसर्जनादरम्यान बंदोबस्तावर असलेल्या या पीएसआयचा या ठिकाणी गुंड हरीश मांडवीकर आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महिला पोलीस अधिकारी आहे। कांदिवली पश्चिमेच्या डहाणूकरवाडीच्या विसर्जन तलावावर गुंड मांडवीकर याने त्याच्या 3 साथीदारांसह दादागिरी केलेली आहे। शिवाय महिला पोलिसांना धक्काबुक्की सुद्धा केली आहे। या प्रकरणी हरीश सह दीपक पांडे, हरीश चौधरी, राजेश कोकिसरेकर या चौघांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येतोय। धक्कादायक बाब म्हणजे हरीश मांडवीकर याच्यावर तब्बल 11 गंभीर गुन्हे आहेत। हरीश मांडवीकर स्वतःला पोलिसांपासून संरक्षण मिळावं याकरता अनेक राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जात असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। नेत्यांसोबत फोटो काढणं, आमदार खासदार मंत्र्यांचे बॅनर लावून पोलिसांवर अप्रत्यक्ष दबाव आणणं असा आरोप देखील हरीश मांडवीकरवर आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीने काही सवाल उपस्थित केलेत, पाहूया आपण। गुंडाची महिला पोलिसांचा विनयभंग करण्याची हिम्मतच कशी होते? गुंड हरीश मांडवीकरला अटक का केली जात नाहीये? हरीश मांडवीकरला अटक न करण्याकरता पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? गुंडांना राजाश्रय मिळत असेल तर पोलीस कायदा सुव्यवस्था कशी राखणार हा सवाल आता उपस्थित होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, हरीश मांडवीकर सध्या कुठे आहे? पोलीस त्याचा शोध घेतायत का? काय नेमकं घडतंय? पाणी कुठं मुरतंय? नक्कीच लागवी, काल कांदिवलीमध्ये हा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला। काल गणेशोत्सवाचं विसर्जन सोहळा होता। काल अनंत चतुर्दशी होती, त्या निमित्तानं संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा पार पडताना पाहायला मिळाला। मात्र काल कांदिवलीमध्ये एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला। रेकॉर्डवरती गुंड असलेला हरीश मांडवीकर यानं काल एक वेगळा प्रकार केला। त्याने एक कृत्य केलं ज्यामध्ये त्याने पोलीस अधिकाऱ्यांचा, महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रकार केलेला आहे। त्यामुळे त्याच्या 3 साथीदारांसोबत त्याने हा संपूर्ण प्रकार घडवला आणि कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस सुद्धा असुरक्षित आहेत का असा सवाल सध्या उपस्थित होत आहे। याचं कारण म्हणजे राज्यामध्ये अनेक वेळेला अनेक घटना देखील समोर आलेल्या आहे। अनेक प्रकारचे विनयभंग किंवा अनेक महिलांचे असुरक्षितपणा असलेला अनेक गोष्टी समोर आल्या। मात्र या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा हाच प्रश्न निर्माण होता की सध्या राज्याची कायदा सुव्यवस्था प्रश्न जो आहे तो सध्या चिंताजनक झालेला आहे का असा सध्या सवाल उपस्थित होत आहे। हरीश मांडवीकर हा रेकॉर्डवरती असलेला गुन्हेगार आहे। त्यानंतर त्याने अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र अद्याप तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। त्यामुळे तो सध्या कुठे आहे हा देखील प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। त्यामुळे हरीश मांडवीकरवरती कारवाई होणार का, पोलीस त्यावर कारवाई करणार का हा देखील सध्या सवाल उपस्थित होत आहे। आणि एकंदर पोलीस सुद्धा असुरक्षित आहेत का हा देखील सवाल सध्या उपस्थित होत आहे। लागवी, या सगळ्या संदर्भात मात्र अद्याप गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही? मुळात हा मुद्दा आहे की मटका किंग आहे हा हरीश मांडवीकर। या मांडवीकरवर अद्याप गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याला ताब्यात का घेतलेला नाहीये हा मुद्दा आता यातून उपस्थित होतोय। कुठे आहे हरीश मांडवीकर? गुन्हा दाखल होतो तरी देखील त्याला ताब्यात घेतलं जात नाही। नेमकं काय घडतंय? या सगळ्या संदर्भात काही शोधकार्य सुरू आहे का? पोलिसांची काही टीम तैनात करण्यात आलेली आहे का? नक्कीच लागवी, सध्या हरीश मांडवीकरवरती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र हरीश मांडवीकर याचे अनेक राजकीय संबंध असल्याचे देखील उघडकीस येत आहे। त्यामुळे कोणाचा वरदस्त आहे का हा देखील सवाल सध्या अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हरीश मांडवीकर याच्यावरती गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा हरीश मांडवीकर अजून ताब्यात का नाही हा सध्या सवाल अगदी आपल्याला घडत झालेला आहे। काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादीचे महेश तपासे जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? मुळात या गुंडाची राज्यातल्या महिला पोलीस पीएसआयवर
विनयभंग करण्याची हिंमतच कशी होते, हा सवाल आता यातून उपस्थित केला जातोय. कायदा सुव्यवस्थेचा धाक वगैरे काही राज्यात या राहिलाय का? चाललंय काय, जरा जरी लाच गरम असेल तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताबडतोब हा राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. जो स्वतःच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं रक्षण करू शकत नाही, तो महाराष्ट्राच्या महिलांचं काय रक्षण करणार? एक बदलापूरमध्ये घटना झाली, ती बदलापूरची घटना झाली नाही झाली, अंबरनाथला झाली, डोंबिवलीला झाली, अनेक घटना होत आहेत. आणि आता तर थेट लोकांना, महिला पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांची मजल वाढली आहे. म्हणजे हा कायद्याचं राज्य राहिलंय की नाही, याच्यावर देवेंद्र फडणवीसांकडे काय उत्तर आहे? अरे तुम्हाला महाराष्ट्र चालवता येत नाही, गृहमंत्री राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीसांना राहिलेला नाही. महेशजी, पण मुळात हा मुद्दा उपस्थित होतोय की एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या संदर्भात वारंवार मुद्दा उपस्थित होतो. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जातो, आरोप प्रत्यारोप होतात, पण इथं मात्र आता नागरिक सुरक्षित आहेत का? मुळात ज्यांची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, पोलीस हे नागरिकांची सुरक्षा राखत असतात, पण इथं पोलीसच सुरक्षित नाहीये, तिथं सामान्य माणसाचं नेमकं काय होणार? यावर मात्र विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याची आता गरज आहे. सांगतो, महाराष्ट्र पोलीस शिंदे साहेबांचे 50 बंडखोर आमदारांचं संरक्षण करतायत, अजित पवारांच्या 40 बंडखोर आमदारांचं संरक्षण करतायत. म्हणजे हे पोलीस फक्त आमदारांच्या मंत्र्यांच्या दिमतीला आहेत का? कारण 50 खोक्याचा व्यवहार झालेला आहे, महाराष्ट्र शासन चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आलेलं आहे, सुप्रीम कोर्टामधून केस चालू आहे आणि आम्ही सगळं व्यवस्थित करत आहोत. हे दाखवण्यासाठी जो आवाज दडपला जातो, त्याच्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जातो. नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा वापर केला जात नाही. सामान्य लोकांच्या मनामध्ये पोलिसांची प्रतिमा पहिल्यासारखी राहिलेली नाही. इन्क्लुडिंग पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना खासगीत विचारलं, रिटायर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना खासगीत विचारलं विद्यमान शासनाच्या बद्दलचं काय मत आहे, तर ते तुम्हाला येऊन सांगतील. मागे तर पोलीस भगिनींनी, म्हणजे पोलीस महिला बायका ज्यांच्या म्हणजे लग्न झालेल्या, त्यांनी देखील नारायण राणेच्या चिरंजीवाच्या बद्दल असं एक उठवलं होतं. इथे आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार सरेआम पोलिसांना धमकी देतात, चापट मारतात, धक्काबुक्की करतात, शिवीगाळ करतात, तरी देखील पोलीस काय करू शकत नाही. एवढा पोलिसांचा मोराल खचलेला आहे, त्याची मोठी किंमत महाराष्ट्राच्या जनतेला मोजावी लागते. निश्चित. तपासेजी धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लोंढे साहेब, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? या ठिकाणी सामान्य नागरिक सुरक्षित आहे की नाही हा सवाल उपस्थित होत असताना आता थेट महिला PSI लाच या ठिकाणी सुरक्षा मिळते की नाही हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी गुंडांना राजाश्रय मिळत असेल तर पोलीस कायदा सुव्यवस्था कशी राखणार हा मुद्दा उपस्थित होतोय. आता काय करणार? महाराष्ट्राचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर असं वाटत असेल की जेवढे गुन्हे झाले तेवढे मला सगळे ब्रॉन्झ, सिल्वर मेडल आहे, आणि PSI महिला पोलीस अधिकारी तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या त्यांना कदाचित ते गोल्ड असेल, कारण त्यांना लोंढे साहेब, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया. आवाजात अडथळे येतात. लोंढेंजींचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. मी बातमी पुन्हा एकदा सांगते. या घडीला ज्यांनी टीव्ही स्क्रीन ऑन केला असेल त्यांच्यासाठी बातमी मी पुन्हा एकदा सांगते. पहा, कांदिवलीमध्ये गुंडाकडून महिला PSIचा विनयभंग करण्यात आलेला आहे. गणेश विसर्जनादरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे. विसर्जनादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आलेला आहे. कांदिवलीचा हा गुंड आहे मटका किंग हरीश रामा मांडवीकर. याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, पण अद्याप अटक झालेली नाहीये. या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? गुंडावर गुन्हा दाखल होतो PSI वर विनयभंग केल्याप्रकरणी, पण गुन्हा दाखल होऊन सुद्धा अटक काही होत नाही. म्हणजे आपलं गृह खातं आणि आपले पोलीस किती सक्षम आहे हे आपल्याला कळून येईल. सर्वसामान्य महिला, लहान मुली, शाळेतले मुलं हे सुरक्षित तर नाहीच आहे, पण आता PSI म्हणजे पोलीस ऑफिसर महिला, जिच्या अंगावरती युनिफॉर्म आहे, तिला लोकांनी घाबरलं पाहिजे, परंतु अशा महिला सुद्धा सुरक्षित नाहीयेत. आणि हा गुंड एवढा कुठला पॉवरफुल आहे, कुठल्या पक्षाची याचं कनेक्शन आहे की याला अजून पोलिसांनी अटक केलेली नाहीये?
याची माहिती द्यावी ना. आम्ही महिला जातो, या गुंडाचा सामना करू आम्ही. कारण अशा प्रकारे पोलीस दलातील महिला ह्या शिक्षित असतात, त्यांना ट्रेनिंग असतं आणि त्या ट्रेनिंग घेतलेल्या महिलांना सुद्धा जर अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर इतर महिलांचं काय? त्यामुळे असे गुन्हेगार जर पोलीस पकडू शकत नसतील, जर काही गृह खात्याचा दबाव असेल किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी असे गुंड जर संबंधित असतील तर त्यांना सगळ्यांनी मिळून ताबडतोब गजाआड केलं पाहिजे. जिथे महिला पोलीस ऑफिसर्स आणि महिला पोलीस सुरक्षित नसतील तिथे इतर लोकांचं काय, इतर महिलांचं काय? कारण आम्ही म्हणतो की आम्हाला जास्तीत जास्त महिला पोलीस दलामध्ये असल्या पाहिजे. तर ह्याच महिला जर सुरक्षित नसेल तर इतर महिलांचं काय? म्हणून या गुंडाला अजून का अटक केली नाही या असा सवाल आता गृहमंत्र्यांना, फडणवीसजींना विचारला पाहिजे की याला कोणी प्रोटेक्ट करतंय, याला अजून अटक का होत नाहीये? हंटरने फोडून काढलं पाहिजे अशा लोकांना. निश्चित. विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. गुन्हा दाखल झालेला आहे पण अद्यापही अटक झालेली नाहीये. विद्या चव्हाण यांनी मात्र या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत हंटरना फोडून काढलं पाहिजे अशा शब्दात यावर संताप व्यक्त केलेला आहे. कांदिवलीत गुंडांकडून महिला PSI वर खरं तर विनयभंगाचा हा सगळा प्रकार झालेला आहे. राज्यात पोलीसही सुरक्षित नाहीत का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. गणेश विसर्जनादरम्यान कांदिवलीचा गुंड मटका किंग हरीश रामा मांडवीकर यांना महिला PSI वर विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, विनयभंग केलेला आहे PSIचा. गणेश विसर्जनादरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे. राज्यात पोलीसही सुरक्षित नाहीत का हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी गुंड हरीश मांडवीकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हरीश मांडवीकर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार सुद्धा आहे. गणेश विसर्जनादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आलाय. मटका किंग सुरेश भगत प्रकरणात गुंड हरीश मांडवीकरला शिक्षा सुद्धा झालेली होती. मुंबईत पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं असा सवाल आता उपस्थित होतोय. या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनोद घोसाळकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोदजी, काय चाललंय कांदिवलीमध्ये? इतकी हिम्मतच मुळात कशी होते हा मुद्दा उपस्थित होतो आणि त्यालाच लागून गुन्हे दाखल होतात पण अटक का होत नाही? काय इतका वेळ लागतोय? पोलिसांच्या वरती राजकीय असणारा हस्तक्षेप आणि त्या हस्तक्षेपामुळे हे गुंड आता मोका सुटलेत आणि ज्यावेळेला पोलीस कारवाईला जातात त्यावेळेला वरून त्यांच्यावरती दबाव येतो. त्याच्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची झालेलं आहे असंच या प्रकरणावरती म्हणावं लागेल. विनोदजी, आपण अनेक महिन्यांनी खरं तर बोलतोय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असाच काहीसा प्रकार, हल्ला करण्याचा प्रकार अभिषेक घोसाळकर यांच्यावर सुद्धा झालेला होता. अद्यापही तुमचा या सगळ्या संदर्भात लढा सुरू आहे. वारंवार असे प्रकार घडतात, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, चर्चा होते, आरोप प्रत्यारोप होतात, पण मात्र कारवाई शून्य. दुर्दैवानं असे प्रकार जे झाले ते माझ्या वैयक्तिक स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा झाले. ज्या वेळेला अभिषेक वरती गोळीबार झाला त्यावेळेला ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे होता, एक तरुण राजकीय नेता म्हणून त्याची या भागामध्ये प्रसिद्धी होती आणि तोही गुंडच होता आणि त्या गुंडाने एका तरुणाची हत्या केली, राजकीय हत्या झाली, त्याच्या मागे मोठं षडयंत्र असावं असं आम्ही वारंवार पोलिसांना सांगत होतो. आणि ज्या पद्धतीने पोलीस तपास दिशेने चालले होते त्याच्यामुळे नाही झाला तो मला कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने हा सर्व पोलिसांचा तपास पाहिल्यानंतर अनेक ताशेरे ओढल्यानंतर सुद्धाही पोलिसांनी योग्य प्रकारे कोर्टामध्ये सुद्धा माहिती दिली नाही आणि म्हणून कोर्टाने तो सगळं प्रकरण CBI कडे पाठवलं. मला वाटतं म्हणजे पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये खरी मुंबईचे पोलीस आहेत, स्कॉटलंडच्या पोलिसांच्या बरोबर त्यांची एका तुलना होती. आणि शर्मेनं मान खाली घालावी पोलिसांनी. इतके घाणेरडे पोलिसांवरती आजकाल आरोप न्यायालयातून होत आहेत आणि पोलीस यंत्रणा ही केवळ राजकीय निंदे गटाच्या
कार्यकर्त्यांचं, गुंडांचं त्यांचं संरक्षण त्यांना देतात आणि अशा प्रकारचं जे मुंबई पोलीस एकदम खालच्या दर्जाचं काम सध्या त्यांचं चालू आहे. पोलिसांवरती मुंबईकरांचा विश्वास राहिलेला नाहीये आणि हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. अगदी 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 विनोदजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपण पाहतोय कांदिवलीचा गुंडा हरीश रामा मांडवीकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. मांडवीकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येतोय. राज्यात पोलीसही सुरक्षित नाहीत का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे काय म्हणतायत पाहूया. हा गुन्हा झालेला आहे. आपल्याला आठवत असेल, एका 9 वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये एक अत्याचार झाला आहे. हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूड बोलत होते, ऍक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते, पण ह्या विषयांसाठी वेळ नाहीये. आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न, पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर, की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही. पण ह्यालाच मी विचारतो ना, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही. आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात, सितारांबरोबर असतात, तेव्हा मग राज्याचं कोण बघणार, कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.